मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे दह्यातली चपाती। तर आपल्याकडे दहीच असतं तर त्याला आपण फोडणी करून ते दह्यातली चपाती करूया। एकदम मस्त टेस्टी आणि खमंग रुचकर असं लागतं। आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे चपाती आहे, तुम्ही शिळ्या पण घेऊ शकता आणि ताज्या पण घेऊ शकता। कढीपत्ता आहे आणि हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर ह्याचं वाटून पेस्ट केली आहे। मोहरी आणि जिरं बघायचं, मोहरी आणि जिरं पण आहे आणि लसूण बारीक चिरून म्हटलं आणि मीठ आहे। आता आपण फोडणी करूया। आता आपण तेल तापलं आहे, आपण मोहरी जिरं टाकूया, त्याच्यात कढीपत्ता टाकूया, लसूण घेतलं ते टाकूया। लसूण जरा सोनेरी रंगाचं पण आपण त्याला परतून घेऊया। आणि आता आपण याच्यामध्ये दह्यामध्ये हे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून घेतलेलं याचा ठेचा टाकायचा। दह्यात कच्चाच टाकायचा तो, त्याची टाकली। आणि आता याच्यात आपण मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि आता परत त्याला हलवून घेऊया। आपण ही फोडणी केली आपण ही याच्यात सगळी टाकायची। कच्ची कढी म्हणून पण खाऊ शकतो आणि आपण आता त्या चपातीमध्ये पण टाकणार आहे। आपण चपाती घेतली, तुमच्याकडे तुम्हाला जितक्या चपात्याचं करायचं तितक्या त्याचे असे आपण तुकडे करून घ्यायचे। भाजी आवडली नसेल मुलांना वगैरे तर, आणि हे उन्हाळ्यासाठी एकदम पोटाला गाभा देणार आहे। दही वापरले आपण याच्यात आणि नुसतं वाटीत कढी म्हणून पण ही खाऊ शकता तुम्ही। आता आपण याचे तुकडे करून घेऊया असं व्यवस्थित। आणि शिळ्या चपात्या उरल्या असेल त्याचाही करा, ताज्या चपाती हे पण ही केली होती, दह्याला फोडणी घातली होती। ही कढी म्हणून पण तुम्ही खाऊ शकता, टेस्टी लागतं। आता आपण याच्यात टाकूया। आता बघा आपण याच्यात तुकडे केले, आपण याच्यात टाकूया, एकदम छान लागते। आपण याच्यात टाकलं, आता जे हलवून घेऊया आपण। फोडणीच्या दह्यातली चपाती पण रेडी केली आहे, त्याला कुचकरून त्याच्यात टाकले आणि ही आपण कढी म्हणून पण तुम्ही खाऊ शकता। एकदम पोटाला थंडावा देणारी आहे, एकदम झटपट होणारी आणि खमंग अशी चविष्ट ही अशी कढी होते। आणि ही कढीतली चपाती टाकून केलेली दह्यातली चपाती, एकदम शिळ्या चपात्या उरल्या असेल काय करायचं असं प्रश्न पडत असेल आणि घरात भाजी पण असेल तर तुम्ही हे झटपट करू शकता। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कल शेअर करा। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला नवीन रेसिपी करण्यास प्रोत्साहन मिळते। लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त का, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा। थँक्यू। हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये